नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालविद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता 6वी गणित मॅथमॅटिक्स यावरील चॅप्टर नंबर 10 to 14 यावर आधारित जी काही महत्त्वाची माहिती प्रकरणात दिलेली असते की ज्यावर परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जातात किंवा रिकाम्या जागा, जोड्या लावा यांसारखे प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थी फक्त एक्सरसाइज सॉल्व्ह करतात आणि ही महत्त्वाची माहिती मात्र वाचत नाही आणि यावर आधारित साधारणतः 3 ते 5 मार्काचे प्रश्न परीक्षेला येत असतात. तर त्यात बघा पहिला, इन मॅथमॅटिक्स द साइन ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समानता शोज दॅट द नंबर ऑन बोथ इट्स साइड्स आर इक्वल. बोथ साइड्स म्हणजे काय की इक्वलच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला जे काही नंबर्स आहेत ते दोघेही कसे आहेत, इक्वल आहे. मात्र मी काही ठिकाणी हे बघा अंडरलाईन केलेलं आहे. तर परीक्षेला कोणतीही लाईन आली तर अंडरलाईन किंवा कोणता शब्द गाळला जाईल हे आपण सांगू शकत नाही. तर साधारणतः कोणते गाळले जाऊ शकतात हे मी अंडरलाईन केलेले आहे. सच अन एक्सप्रेशन ऑफ इक्वॅलिटी इज कॉल्ड अन इक्वेशन. मग अशा समानतेला काय म्हणायचं आहे, इक्वेशन म्हणजे समीकरण. मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनींसाठी सुद्धा हे मराठीतून मी समजून देत आहे. सेकंड, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच बॅलन्स और सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन टू द इक्वेशन. व्हॅल्यू म्हणजे काय, किंमत. व्हेरिएबल म्हणजे चलाच्या. तर चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित होतं म्हणजे बॅलन्स होतं, मग त्या किमतीला समीकरणाची काय म्हणायची, उकल म्हणजे सोल्युशन असं म्हटलं जातं. तर बघा, समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणातील चलाची किंमत काढणे, याला समीकरणाची उकल शोधणे असं म्हटलं जातं. इफ द सेम ऑपरेशन इज कॅरीड आउट ऑन द बोथ साइड ऑफ एन इक्वेशन. मग इक्वलच्या दोघेही साईडला, लेफ्ट साइड आणि राईट साइडला कोणतीही क्रिया म्हणजे जर एखादा नंबर आपल्याला राईट साइडला ऍड करायचा असेल तर लेफ्ट साइडला सुद्धा ऍड करावा लागतो, किंवा इकडून आपण सबस्ट्रॅक्ट केला तर दुसरीकडून सुद्धा सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, किंवा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यासारख्या क्रिया दोघेही साईडला सारख्या कराव्या लागतील. इफ द सेम ऑपरेशन इज कॅरीड आउट ऑन द बोथ साइड्स ऑफ एन इक्वेशन एव्हरी टाइम द इक्वेशन रिमेन्स बॅलन्स. मग अशा प्रकारे समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर समीकरणे संतुलित राहतं, म्हणजे इक्वेशन संतुलित राहतं, बॅलन्स राहतं. आता परीक्षेत कधी कधी रिकाम्या जागांमध्ये असा प्रश्न दिला जातो ना, एकची व्हॅल्यू आपल्याला काढायला विचारली जाते, एकची किंमत काढावी लागते. तर बघा आता या ठिकाणी काय आहे की इथं हा 8x ला मल्टिप्लाय आहे, तर आपल्याला इथून काय करावं लागेल, 8 काढावं लागेल. तर 8 काढण्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या 8 ला आपल्याला डिव्हाइड करावं लागेल. मग नुसते लेफ्ट साइडला डिव्हाइड करून चालणार नाही, तर राईट साइडला सुद्धा डिव्हाइड करावा लागेल. तर बघा, 8x इज इक्वल टू 24. 8x डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 8. 8 3 जा 24. therefore x इज इक्वल टू 3. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, 3. आणि परीक्षेत आपल्याला सराव होऊन जातो, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्या 8 ने 24 ला डिवाइड करायचे, किंवा पक्षांतर करतो म्हणजे इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर हा इकडे मल्टिप्लाय आहे, तर ह्या 24 ला इकडे गेल्यावर काय होणार आहे, तो डिवाइड होणार आहे. मग 8च्या टेबलमध्ये 24 3 नंबरवर आहे. तसंच हे गणित सुद्धा आपण मनाने सोडवू शकतो. तर हा -5 आहे, तो इकडे गेल्यावर +5 होईल. मग -12 मधून +5 आपण काढल्यानंतर काय होणार आहे, तर -7 हे आन्सर येणार आहे, किंवा नियमाप्रमाणे आपण सोडवून घेऊ. m-5 इज इक्वल टू -12. तर आता आपल्याला हा -5 काढायचा आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, बोथ साइडला +5 करू. तर हे दोघे या ठिकाणी कॅन्सल होतील. therefore m इज इक्वल टू, आता -12 नंबर लाईनवर आपण बघतो, -12 मधून मध्ये आपल्याला +5 मिळवायचं आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं रिव्हर्स जावं लागतं. त्यावेळेला उत्तर काय येणार आहे, -7. तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो मोठा नंबर आहे, ज्यावेळेला संख्यांचं चिन्ह वेगळं असेल
सारखं नसेल त्यावेळेला जी मोठी संख्या असते त्यातून ही दुसरी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तरी तो उत्तर मिळालं -7. आता हे जे काही ही संख्या दिली आहे हिचं रिडिंग कसं करायचं बघा. इट इज रीड ॲज 2:1. 2 हे जे काही 2 डिंब दिलेले आहे विसर्गाची साईन दिसते आपल्याला तिला is2 म्हणायचं आणि 1 या पद्धतीने. तर मराठीमध्ये याला 2:1 काय उत्तर येईल या ठिकाणी 2:1 या पद्धतीने त्याचं वाचन करायचं आहे. द प्रोपोर्शन म्हणजेच गुणोत्तर 2:1 इज रिटन ॲज 2/1. तर या पद्धतीने सुद्धा लिहिलं जातं इन द फॉर्म ऑफ रेशो. मग त्यालाच रेशो असं म्हटलं जातं. वेन फाइंडिंग द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड. ज्या वेळेला 2 सारख्याच राशींच्या आपल्याला त्यांचा रेशो काढायचा असतो गुणोत्तर काढायचं असतं तर त्यावेळेला बघा देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट. मग त्यांची जी काही मापनाची एकके आहेत तर ती समान असली पाहिजेत. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गणित दिलं की 2 संख्यांचं तुम्हाला गुणोत्तर करायचंय तर एका याच्यात दिलेलं आहे 1 लिटर आणि दुसऱ्या संख्येला दिलेलं आहे 500 मिलीलिटर. मग त्यावेळेला जिथे लिटर आहे त्याचे मिलीलिटर करून घ्यावे लागतील म्हणजे दोघं सारखे होतील बघा. मग इकडे पण 1000 मिलीलिटर होतील आणि दुसरे पण 500 मिलीलिटर होतील आणि त्या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. 9 द रेशो ऑफ 35 to 65. मग या ठिकाणी आपल्याला या दोघांचं काय करायचं आहे रेशो काढायचा आहे. तर 35 हा फर्स्ट नंबर असणार आहे आणि सेकंड नंबर 65 असणार आहे. तर 2 म्हटलेलं आहे तर यावेळेला काय करायचं असतं न्यूमरेटर म्हणजे अंशस्थानी 35 आणि छेदस्थानी म्हणजे डिनॉमिनेटर प्लेसला 65 घ्यायचं आहे. 35 डिवाइड बाय 65. तर या 2 संख्यांकडे बघितलं की युनिट प्लेसवर काय आहे बरं तर 5 आहे म्हणजेच यांना 5 ने भाग जाणार आहे. तर 5च्या टेबलमध्ये 35 किती नंबरवर आहे 7 आणि जर 5 ने आपण जर 65ला डिवाइड केलं तर 5 1 5 5 3 तर इथे किती उरणार आहे 1 उरणार आहे. 5 3 15 किंवा तुम्ही साईडला डिवाइड करून घेतलं तरी चालणार आहे. हे आन्सर येणार आहे त्या ठिकाणी. तर याचा आन्सर आहे 7/13. 10 तर आपल्याला जी काही युनिटरी मेथड असते तर एकमान पद्धत असते तर त्यावेळेला काही नियम असतात बघा. फाइंड द कॉस्ट ऑफ 1 आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी. म्हणजे अनेक वस्तूंवरून एका वस्तूची किंमत काढायची असेल तर त्यावेळेला काय करावं लागतं डिव्हिजन. तर बाय डिव्हिजन म्हणजे भागाकार पद्धतीने आपल्याला एका वस्तूची अनेक फॉर एक्झाम्पल 5 पेन दिलेले आहेत तर त्याची किंमत दिली त्याच्यावरून एका पेनाची किंमत काढायची असेल तर आपण त्यावेळेला डिव्हिजन वापरत असतो. तर किमतीला आपण पेनांच्या संख्येने भागत असतो. फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम दॅट ऑफ 1 बाय मल्टिप्लिकेशन. एका पेनाची किंमत दिलेली आहे अनेक पेनांची काढायची असेल तर आपण त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करत असतो. किंमत आणि जेवढे पेन आपल्याला हवे आहेत तेवढ्या संख्येने आपण ते मल्टिप्लाय करून आपल्याला टोटल पेनांची किंमत मिळत असते. तर अनेकांवरून एकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार आपण करतो. तर हे दोघं जे आहेत अबाउट 2 मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम इज कॉल्ड युनिटरी मेथड. महिलाच एकमान पद्धत असं म्हटलं जातं. 50% मीन्स 50 पार्ट ऑफ अ टोटल ऑफ 100 म्हणजे 100चा 50वा भाग. वी रीड 58% ॲज 58%. तर इथं फिल इन द ब्लँक्स येऊ शकते. कधी कधी या साईनला काय म्हटलं जातं तर साईन फॉर पर्सेंटेज काय असतं या पद्धतीने हे साईन द्यायचं आहे. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. तर शेकडेवारीसाठी आपण हे चिन्ह वापरतो. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य अपूर्णांक कॅन बी यूज टू मेक द डिनॉमिनेटर 100. मग सममूल्य अपूर्णांकांचा उपयोग होतो कशासाठी तर छेद 100 करण्यासाठी.
इफ द सेलिंग प्राइस इज लेस, सेलिंग म्हणजे विक्री किंमत, ही जर कमी असेल, देन द कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, देयर इज अ लॉस. मग खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर त्यावेळेला या व्यवहारात तोटा होत असतो, लॉस होत असतो. यावरून याचा फॉर्म्युला बघा, लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. या ठिकाणी सीपी म्हणजे खरेदी किंमत ही जास्त आहे एसपी पेक्षा. तर त्याचं उलट बघा, इफ द सेलिंग प्राइस इज मोर, आता विक्री किंमत जर जास्त असेल दॅन द कॉस्ट प्राइस, तर खरेदी किमतीपेक्षा देयर इज अ प्रॉफिट, त्यावेळेला नफा होत असतो. प्रॉफिट म्हणजे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग या ठिकाणी हे जे फॉर्म्युले दिले, असं काही नाही मी जिथे अंडरलाईन केले तेच परीक्षेला विचारतील असं काही नाही. तर याला पण ड्रॉप करतील किंवा याला पण करतील, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इन ट्रेडिंग म्हणजे व्यापारात किंवा व्यवहारात, ऑल एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड ऑन अन आर्टिकल बिफोर इट कॅन बी सोल्ड हॅव टू बी ऍडेड टू द कॉस्ट प्राइस. तर बघा, खरेदी किमतीत म्हणजे एखादा दुकानदार आहे तर तो फॅक्टरीमध्ये जातो, तिथून माल आणतो. मग माल आणण्यासाठी त्याला काय करावं लागतं की बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे ट्रान्सपोर्ट असेल किंवा एखाद्या मजुरांना त्याने काही पैसे दिले असतील, पुन्हा काही वस्तू कमी झाल्या असतील, तुटल्या असतील, खराब झाल्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कॉस्ट प्राइस काढावी लागते, खरेदी किंमत काढावी लागते. दॅट इज कॉल्ड द टोटल कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल. मग त्यावेळेला त्या वस्तूची त्याला काय म्हणायचं तर पूर्ण किंवा एकूण खरेदी किंमत असं म्हटलं जातं. अ बँक इज अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज ऑर्गनायझेशन. तर बँक ही सरकार मान्य संस्था आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन्स ऑफ मनी. किती पैशांचा व्यवहार बघत असते. इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. ही एक वित्तीय संस्था आहे. फायनान्स रिलेट टू मनी. मग फायनान्स हा कशाशी संबंधित आहे. फायनान्स म्हणजे वित्त म्हणजेच पैसा. रेट ऑफ इंटरेस्ट पर्सेंट पर एनम. एनम म्हणजे वर्ष. रिटर्न ॲज PCPA. तर हा शॉर्ट फॉर्म आहे बघा, PCPA. तर याचा अर्थ बघा, व्याजाचा दर म्हणजे इंटरेस्ट. व्याज म्हणजे इंटरेस्ट. त्याला दशे दर याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयांसाठी द्यावयाचे व्याज. द मनी डिपॉझिटेड इन द बँक और मनी लेंड बाय अ बँक टू अ बोरर इज कॉल्ड प्रिन्सिपल. मग प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. मग मुद्दल कशाला म्हटली जाते तर रक्कम ठेवलेली असेल त्यालाही मुद्दल म्हटलं जातं. किंवा एखाद्याने बँकेकडून उसने पैसे घेतलेले आहे तर त्याने जेवढे पैसे बँकेकडून घेतले त्याला देखील मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल म्हटलं जातं. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग या ठिकाणी सुद्धा कोणताही शब्द हा मिस केला जाईल, अमाऊंट किंवा प्रिन्सिपल, तर हे लक्षात ठेवायचंय. अमाऊंट म्हणजेच का रास. मग मुद्दल अधिक मिळालेलं व्याज, या सगळ्यांना काय म्हणायचं, अमाऊंट म्हणजे रास. कॉस्ट प्राइस ₹4,500. सेलिंग प्राइस ₹5,000. प्रॉफिट, तर प्रॉफिट काढायचं आहे. कधी कधी प्रश्न विचारला जाईल की प्रॉफिट ऑर लॉस. मग त्यावेळेला तुम्हाला फक्त प्रॉफिट आहे का लॉस आहे एवढंच तिथे लिहायचं आहे, गणित सोडवायची गरज पडणार नाही. तर आपल्याला लगेच दिसतं आहे की सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, म्हणजे प्रॉफिट झालेला आहे. तर कितीचा प्रॉफिट असेल बरं. 5,000 आहे इथं सेलिंग प्राइस, इथं 4,500. मग गणित सॉल्व्ह करायची पण गरज नाही. आपल्याला माहिती 5,000 मधून 4,500 मायनस केला तर उत्तर काय येणार आहे 500. तर फिल इन द ब्लँक्स मध्ये गणित हे सोपे असतात की जे आपण पटकन तोंडी सोडवू शकतो. अकाउंट होल्डर म्हणजे जो काही ठेवीदार आहे ऑफ अ बँक आर पेड सम अमाउंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. बघा, तर ठेवीदाराने बँकेत पैसे ठेवल्यानंतर बँक त्याला काही एक्स्ट्रा अमाऊंट देते. काही जो पर्सेंटेज ठरलेला असेल 100 रुपयावर त्या पद्धतीने.
सच अमाऊंट इज कॉल्ड इंटरेस्ट. मग बँक त्याला जी काही एक्स्ट्रा रक्कम देते त्याने ठेवलेल्या रकमेपेक्षा जी काही जादाची रक्कम देते त्याला व्याज म्हणजे इंटरेस्ट असं म्हटलं जातं. पीपल हू बोरो फ्रॉम अ बँक आर चार्ज अन अमाऊंट फॉर द यूज ऑफ द मनी लोन टू देम. तर आता इथं बँकेत पैसे ठेवल्यावर बँक पैसे देते, परंतु बँकेकडून आपण पैसे घेतले उसने, कधी घर बांधायचं असेल किंवा शेतीसाठी, तर मग बँकेला आपल्याला आपण घेतलेले पैसे पण द्यावे लागतात. प्लस त्याच्यावर बँकेने जो काही चार्ज लावला असेल, ज्या पर्सेंटेजने इंटरेस्ट रेट लावलेला असेल त्या पद्धतीने ती एक्स्ट्राची अमाऊंट सुद्धा आपल्याला बँकेला द्यावी लागते. सच अमाऊंट इज कॉल्ड इंटरेस्ट. अशा पद्धतीने दोन ठिकाणी इंटरेस्ट कसा असतो हे आपल्याला समजलं आहे. तर या ठिकाणी काही ॲब्रिव्हिएशन दिलेले बघा, शॉर्ट फॉर्म्स. FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, RD रिकरिंग डिपॉझिट, I म्हणजे व्याज, सरळ व्याज. याचा फॉर्म्युला आहे P × R × N. म्हणजे P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट अँड फॉर टाइम पिरियड अपॉन 100. तर तुम्ही मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत आणि व्याज असं लिहू शकतात मराठी माध्यमाच्या विद्यार्थींनी. आता या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स तर काही दिले नाही मी, पण तरीही आपण जो काही बँक चॅप्टर बघितला याच्यात काही महत्वाची माहिती आहे की जी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडते किंवा यावर प्रश्न देखील विचारले जातात परीक्षेला. डॉक्युमेंट्स और पेपर्स टू ओपन अ न्यू बँक अकाउंट. तर मग बँकेमध्ये खाते उघडताना कोणकोणती कागदपत्र लागतात तर बघा, प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणजे पत्त्यासंदर्भात पुरावा, त्याच्यासाठी रेशन कार्ड असतं, इलेक्ट्रिसिटी बिल, वीज बिल, टेलिफोन बिल, त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट, रहिवासीचा दाखला, आयडेंटिटी कार्ड, आपलं ओळखपत्र असेल एक्सेट्रा. प्रूफ ऑफ आयडेंटिटी मग ओळखीचा पुरावा, आपल्याला ओळखीचा पुरावा असतो आधार कार्ड. वोटर आयडेंटिटी कार्ड म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला वोटिंग करण्याचा अधिकार असतो, मग त्याच्याकडे मतदानाचं कार्ड असतं. पॅन कार्ड तर ज्यांचं बँकेत खातं उघडलेलं असेल, तसेच ज्यांना पेमेंट पण मिळत असेल तर अशांना पॅन कार्ड असतं. पासपोर्ट और एनी अदर प्रूफ सजेस्टेड बाय द बँक. तर पासपोर्ट असेल किंवा बँकेने अजून काही एखादे कागदपत्र सुचवले असेल ते सुद्धा बँकेला आयडेंटिटीसाठी द्यावे लागतात. तर बँकेत खाते खोलल्यानंतर बँक कोणकोणत्या फॅसिलिटीज देते बघा, पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग. तर ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत या मोबाईलवरून होत असतात. बाकी मात्र आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, तर तुमच्या पालकांना सांगायचं की त्यांचं पासबुक तुम्ही बघायचं, चेकबुक बघायचं, ATM कार्ड कसं असतं ते बघायचं. तर त्याच्यावर कशा पद्धतीने माहिती ही प्रिंट केली जाते या सगळ्या गोष्टी, किंवा चेकबुक लिहिताना कशी माहिती भरली जाते, तर याविषयीची माहिती आपल्या पालकांकडून करून घ्यायची आहे. प्रत्येक पालकाकडे पासबुक, चेकबुक, ATM कार्ड या गोष्टी असतात. तर ही सर्व माहिती प्रकरण 10 ते 14 यावरील आधारित महत्वाची माहिती मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येकापर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.